अभ्यास कसा करावा हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या दृष्टीने जितका महत्त्वाचा आहे तितकाच पालकांच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. नेहमी पालक विद्यार्थ्यांना फक्त एवढेच सांगत असतात की अभ्यास करा, पण अभ्यास कसा करावा हे मात्र विद्यार्थ्यांना माहीत नसते. त्यासाठी आपण काही पायऱ्या बघणार आहोत अभ्यासाच्या. अभ्यास करणे म्हणजे केवळ कठीण परिश्रम नसून ती एक कला आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला ही कला अवगत झाल्यास विद्यार्थी, शिक्षक व त्याचे पालक यांचे परिश्रम, धन आणि वेळ व आरोग्य यांचा अपव्यय वाचून जीवन यशस्वी होईल. आता अभ्यास कसा करावा, कुठे करावा, केव्हा करावा, कशासाठी करावा आणि किती वेळ करावा असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांपुढे असतात. तर या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण बघणार आहोत की अभ्यास कशासाठी करायचा. आता अभ्यास कशासाठी हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे, कारण त्यावरच अभ्यासाची गंभीरता आणि शैली अवलंबून असते. अभ्यासाची अनेक प्रयोजने असू शकतात. उदाहरणार्थ करमणुकीसाठी कोणी अभ्यास करतं, कोणी आपले ज्ञान वाढवण्यासाठी अभ्यास करतं, कोणी अध्ययन आणि अध्यापनासाठी अभ्यास करतं, तर कोणी जीवन उत्तम प्रकारे जगण्यासाठी अभ्यास करत असतं. तर काही विद्यार्थी हे फक्त परीक्षेसाठी अभ्यास करत असतात आणि अशा अभ्यासामध्ये खोली अथवा गंभीरता अजिबात नसते. याविरुद्ध जर आपले ज्ञान वाढवण्यासाठी जर आपण अभ्यास करत असू तर त्याच्यात गंभीरताही असते आणि प्रामाणिकता अधिक प्रमाणात असते. शिकवण्यासाठी केलेल्या अभ्यासामध्ये चिकित्सकता अधिक प्रमाणात जाणवून येते. त्याचप्रमाणे जीवन निर्माण करण्यासाठी केलेल्या अभ्यासामध्ये आपल्याला निरंतरता दिसून येते. परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासामध्ये गंभीरता नसते, पण कलात्मकता अधिक असते की कमी वेळात अभ्यास कसा जास्त लक्षात ठेवायचा. पण हा अभ्यास न समजता केवळ पाठांतराच्या बळेवर आपण परीक्षेमध्ये अधिक गुण प्राप्त करतो, पण त्याला काहीही महत्त्व नाही आहे. म्हणून अभ्यास कशासाठी या प्रश्नाचे उत्तर अगोदर ठरवून मगच अभ्यासाला बसावे. जीवन निर्माण, परीक्षा किंवा आपले ज्ञान वाढवण्यासाठी या तिघांचा संगम झाला तर फारच उत्तम आहे, कारण ते परस्पर पूरक आहेत. केवळ ज्ञानासाठी ज्ञानाला काही अर्थ नाही. परीक्षासुद्धा ज्ञानवृद्धी आणि जीवन निर्माणासाठीच असतात. परीक्षेसाठी केलेल्या अभ्यासामध्ये जसे प्रश्न तसे उत्तर तयार करावे लागते. म्हणून परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जाणार आहेत याचा अभ्यास करून आपल्याला उत्तरे देण्यासाठी अभ्यास करावा लागतो. म्हणून आपण काय करायचं असतं तर मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्याचासुद्धा आपण अभ्यास करायचा असतो. प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, प्रत्येक प्रश्नाला आपल्याला किती वेळ द्यायचा आहे आणि त्याप्रमाणे मग आपल्या अभ्यासाची शैली, गती आणि गंभीरतासुद्धा कळते. यामुळेच आपल्याला पॉईंट टू पॉईंट म्हणजेच मुद्देसूद अभ्यास होऊन कमी परिश्रमामध्ये अधिक गुण मिळवणे शक्य आहे. आणि असा अभ्यास जर आपण केला तर तो लवकर होतो, वेळेत होतो, आपल्याला समजतो आणि त्याप्रमाणे आपला आत्मविश्वाससुद्धा वाढत असतो. आता आपण बघणार आहोत विषयाची आवड. बरोबर आहे. आता ज्याप्रमाणे आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत तर त्याप्रमाणे आपल्याला आवडणारे विषयही वेगवेगळे असतात आणि कठीण वाटणारे विषयही वेगवेगळे असतात. त्याप्रमाणे आपण सर्वप्रथम काय करायचे आहेत तर जे विषय आपल्याला कठीण वाटतात त्याचा अभ्यास आपण पहिले करून घ्यायचा आहे आणि जे विषय आपल्याला सोपे वाटतात त्यांचा अभ्यास आपण नंतर करायचा आहे. याप्रमाणे आपण वेळेचे नियोजन करून त्याप्रमाणे अभ्यास करू शकतो. मनाची एकाग्रता. कोणतेही काम प्रभावी रीतीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची खूप गरज असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी कोणत्याही पुस्तके वा योग शिबिराची गरज नसून सरावाने आपोआपच ही मनाची एकाग्रता साधता येत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे आणि ते प्रभावी रीतीने पार पाडण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल
तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होऊ शकतात आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामे देखील अचूक होऊन जातात. त्याचप्रमाणे आपल्याला अभ्यास करण्याची तीव्र इच्छा असणे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. अभ्यासाद्वारे ज्ञान वाढवून शारीरिक, आत्मिक व सामाजिक उन्नती करण्यासाठी उत्कृष्ट इच्छा निर्माण होणे आपण सहज करू शकतो. आवड असली की सवड मिळते हे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे इच्छा जितकी तीव्र असेल तेवढेच यश आपल्याला अधिक मिळत असते. जर आपल्या मनात इच्छाच नसेल तर आपल्या हातून कार्याचा वृक्ष कसा फोफावेल? मन की हारे हार है, मन की जीते जीत. म्हणूनच उत्साहपूर्वक सुरुवात केली की यश मिळेलच म्हणून समजा. लोकमान्य टिळक म्हणतात, स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. असाच दृढ निश्चय केल्यास जगात काहीच असंभव नाही. ध्येयाचे सतत चिंतन, भविष्यकाळातील परिणामांचा, आपल्या ध्येयाच्या, आपल्या स्वप्नांच्या मनोरथाचा विचार करत राहिल्यास त्या ध्येयाला पूर्ण करण्याची अथवा प्राप्त करण्याची इच्छा वरचेवर तीव्र होत जाते. त्यासाठी रोज सकाळी ईश्वरचरणी प्रार्थना करावी आणि यामुळे ध्येयाचा आपल्याला कधीच विसर पडणार नाही आणि आपल्या जीवनात कधीच निराशा येणार नाही. आणि त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील किंवा आपल्या मनाचा अहंकार कमी होऊन अंगी नम्रता येणार. त्यामुळे तुम्ही आता विचार करणार की मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही सगळ्यात मोठी अडचण आहे. मन खूप चंचल असते. मनाला काबूत ठेवणे जर आपल्याला जमले तर त्यासारखे कठीण कुठलेही काम नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीसाठी असाधारण यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्याय नाही. त्यामुळेच आपण आपले मन एकाग्र केले पाहिजे आणि आपल्या मनाला चंचल ठेवणाऱ्या वस्तूंपासून आपण लांब राहिले पाहिजे. उदाहरणार्थ मोबाईल फोन, टी व्ही, रेडिओ. तुमच्या अभ्यासाच्या वेळेमध्ये तुम्ही त्यांना स्विच ऑफ करून बाजूला ठेवल्यास तुमचा अभ्यास हा परिणामकारक होणार असतो. आता आपल्याला प्रश्न पडतो, मग अभ्यासाला कोठे बसावे, कसे बसावे? आता मी तुम्हाला सांगते. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. अभ्यासासाठी जमिनीवर मॅट अंथरून बसावे. तुम्ही वज्रासन वा स्वस्तिकासनात पण बसू शकतात अथवा सोपे म्हणजे तुम्ही टेबल खुर्ची किंवा स्टडी टेबल घेऊन पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. परंतु त्यामध्ये एक मात्र आहे की तुम्ही जिथं अभ्यास करणार आहात तिथं पुरेसा उजेड व वारा असावा. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसायची सवय ठेवायची. म्हणजेच आपण त्या जागेवर गेल्यास आपल्याला आपोआपच पॉझिटिव्ह एनर्जी मिळत जाते व आपला अभ्यास अधिक प्रखर होत जातो. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, नसल्यास तुम्ही एक जागा फिक्स करून घेऊ शकतात अथवा विशिष्ट कोपरा निवडायचा घराचा की ज्या ठिकाणी तुम्हाला प्रसन्न वाटते आणि त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसू शकतात. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्यामुळे त्या ठिकाणी गेल्यानंतर मन तुमचं आपोआपच अभ्यासासाठी तयार होत जाते. आता आपण एक उदाहरण बघूया की मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते की नाही, कारण त्या ठिकाणी ईश्वर स्थायिक असतो आणि आपले मनही त्याप्रमाणे ईश्वराजवळ गेल्याचा आपल्याला भास होत असतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर एक विशिष्ट जागा ठरवली तर त्या जागेवर गेल्यानंतर तुम्हाला मनशांती मिळेल आणि अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळणार असते. आता तुम्ही म्हणाल की मग हे झालं आता बसायचं, पण मग अभ्यास करण्याची नक्की पद्धत कोणती? तर आज मी तुम्हाला अभ्यासाच्या काही पायऱ्या सांगणार आहे. त्या अभ्यासाच्या पायऱ्यांमध्ये पहिली पायरी आहे उपस्थिती. म्हणजेच काय की आता बघा, पालक नेहमी आपल्याला कसं सांगतात, अभ्यास करा अभ्यास करा, पण आपल्याला तो कोणत्या पायऱ्यांनी करायचं हे माहितीच नसतं. त्यामुळे आपण आता पहिल्या पायरीवर पाय ठेवूया, तो म्हणजे उपस्थिती. म्हणजेच ज्ञानग्रहणाचे स्थान प्रामुख्याने शाळा, ट्यूशन क्लास हे आहे, हे आपल्यालाही माहिती आहे.
शिक्षक विषय समजावून देत असतात तेव्हा ते तुम्हाला समजेल अशा भाषेत ते सांगत असतात आणि त्या पद्धतीने ते तुम्हाला तुमचा विषय शिकवत असतात. त्यामुळे यशाची पहिली पायरी म्हणजे तुमची उपस्थिती. तुम्ही वर्गात नुसते शारीरिक उपस्थित नसून तुमची मानसिक उपस्थितीही तिथं गरजेची असते. त्यामुळे शिक्षक आणि तुमच्यातले इंटरॅक्शन व्यवस्थितपणे होऊन शिक्षक काय शिकवत आहात हे तुम्हाला इझिली समजले जाते. आता दुसरी पायरी असते श्रवण. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वर्गात केवळ शरीराने उपस्थित राहणं पुरेसं नसून शिक्षकांच्या शिकवण्याकडे कान देऊन ऐकणे, बुद्धीने ते समजून घेणे आणि डोळ्यांनी ते नीट बघणे या 3 गोष्टी आवश्यक असतात. यालाच आपण एकाग्र चित्ताने श्रवण करणे असे म्हणतो. जर तुमचे मन कुठंतरी भरकटत आहेत, तुम्ही शरीराने वर्गात बसलेले आहात, तुमचे मन भरकटत असल्यामुळे शिक्षकांचे शब्द तुमच्या कानावर पडत नाही आहे आणि डोळ्यांनी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी बघत आहात. त्यामुळे तुमचे मन कधीही एकाग्र होणार नाही आणि शिक्षकांनी शिकवलेला विषय तुम्हाला ग्रहण होणार नाही. त्यासाठी वर्गात असताना, ट्युशनला असताना प्रॉपर श्रवण करणे, ते ऐकणे, समजून घेणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. आता तुम्ही उपस्थित राहिलात, श्रवणही करून घेतले, पण या सगळ्या गोष्टींचे मनन आणि चिंतन करणे महत्त्वाचे आहेत. म्हणजेच आपल्या अभ्यासाची तिसरी पायरी झाली मनन आणि चिंतन करणे. म्हणजेच काय करायचं बरं? मनन आणि चिंतन करायचे म्हणजेच काय करायचे की तुम्ही तो विषय समजून घेतलेला आहे, बरोबर आहे. मग अभ्यास करताना त्याचे मुद्दे काढायचे आणि नंतर त्या मुद्द्यांच्या आधारे चिंतन आणि मनन करायचे. तो विषय मनात पक्का ठसण्याकरता हे फार चांगलं आहे. तेव्हाच तो विषय किंवा तो मुद्दा आपल्या लक्षात राहतो. जे पाहिलं, ते ऐकलं, ग्रहण केलं, ते सर्व मनात साठवलं, यालाच आपण मनन असे म्हणतो. मन ही एक अशी कोठी आहे की त्यात किती भरत गेले तरी ती पूर्ण भरत नाही. मनाची अशी शक्ती आहे की ती प्रत्येक गोष्ट टिपते आणि नीट सराव असेल तर परीक्षेच्या वेळी बरोबर समोर आणून हजर करते. त्यामुळे जे ऐकलं, जे पाहिलं, जे वाचलं त्याचं सतत चिंतन सुरू ठेवावं, सतत त्याचा सराव करावा. त्यामुळे आपण काढलेले मुद्दे आपल्याला सहज लक्षात राहतात आणि त्यामुळे आपला अभ्यास हा व्यवस्थित होत असतो. तर आपण ह्या व्हिडिओमध्ये अभ्यासाच्या 3 पायऱ्या बघितलेल्या आहेत. सगळ्यात पहिली पायरी आहे उपस्थिती, दुसरी पायरी आहे श्रवण आणि तिसरी पायरी आहे मनन आणि चिंतन. या पुढच्या पायऱ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटतील. त्यामुळे धन्यवाद. तू काय केलं? स्टॉप केलं, रिझ्यूम केलं, काय केलं तू? हे